हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक चंद्र महिन्याच्या एकादशी तिथीला 11व्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित मानले जाते आणि वर्षभरात विविध नावे व महात्म्य असलेल्या 24 एकादशा येतात. त्यापैकी पितृपक्षातील भाद्रपद किंवा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील येणारी इंदिरा एकादशी अतिशय फलदायी व विशेष मानली जाते. ही एकादशी पितृपक्षात येत असल्याने तिला पितृ एकादशी असेही म्हणतात. जो भक्त श्रद्धेने इंदिरा एकादशीचा उपवास करून श्रीविष्णूची पूजा करतो त्याच्या 7 पिढ्यांपर्यंतच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे धर्मग्रंथात वर्णन आहे. उपवासकर्त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला प्रभू विष्णूंची कृपा लाभते. या व्रताच्या पुण्यबलाने भक्ताला संसारातील सुखसमृद्धी मिळून मृत्यूनंतर त्याला वैकुंठधामाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने स्वयं धर्मराज युधिष्ठिराला या इंदिरा एकादशीचे महत्त्व कथन केले आहे. भगवान कृष्ण म्हणाले, हे राजन्नी कथा लक्षपूर्वक ऐक. या कथेस केवळ श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाएवढे पुण्य प्राप्त होते. यावरून या कथेला ऐकण्याचे महत्त्व आपल्याला समजते. जी व्यक्ती भक्तिभावाने ही व्रतकथा ऐकते तिचे सर्व पाप नष्ट होऊन तिला परमात्मप्राप्तीचा आशीर्वाद लाभतो असे सांगितले जाते. चला तर मग पितरांच्या उद्धारासाठी प्रसिद्ध असलेल्या या पवित्र इंदिरा एकादशीची कथा ऐकूया. प्राचीन सत्ययुगात नर्मदा नदीच्या तीरावर वसलेल्या महिष्मती नावाच्या नगरीत इंद्रसेन नावाचे एक थोर राजा राज्य करत होते. राजा इंद्रसेन पराक्रमी धर्मपरायण आणि प्रजावत्सल होते. राज्यात सर्वत्र न्यायनीती आणि आनंद नांदत होता. महिष्मती नगरी वैभवशाली राजप्रासादांनी, मंदिरे आणि सुंदर उपवनांनी सुशोभित होती. प्रजाजन आनंदाने आणि सुरक्षिततेने आपापले जीवन व्यतीत करत होती. राजाच्या पराक्रमाची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. शेजारच्या राजे महाराजेसुद्धा इंद्रसेनाचा सन्मान करत आणि शत्रू त्याच्या प्रतापाने भयभीत होत असत. राजा इंद्रसेनचा राजपरिवार देखील समृद्ध आणि गुणी होता. त्यांच्या परिवारात पुत्रनातवंडे असा भरभराटीचा वंश होता आणि संपूर्ण कुटुंब भगवान विष्णूचे निष्ठावंत भक्त होते. श्रीविष्णूच्या कृपेने राज्यात सदैव सुखसमाधानाचे वातावरण होते. राजा इंद्रसेन आपल्या दिवंगत पित्याच्या स्मृतीनेही भावनिक होत असत. वडिलांचे निधन झाल्यापासून दरवर्षी पितृपक्षात ते श्रद्धेने श्राद्धकर्म आणि तर्पणविधी करीत. पित्याने दिलेल्या नीतीच्या संस्कारांप्रमाणे इंद्रसेन राज्यकारभारात धर्म आणि न्याय यांना सदैव प्राधान्य देत होते. एके दिवशी राजदरबारात राजा इंद्रसेन सुवर्ण सिंहासनावर विराजमान होऊन राजकारभार पाहत होते. सभोवताली मंत्रीपंडित आणि प्रजा यांनी गर्दी केली होती. अचानक आकाशातून तेजस्वी प्रकाशाचा पुंज दरबारात उतरला. क्षणात त्या प्रकाशातून एक दिव्य तपस्वी आकृती प्रकट झाली. हातात विणाकपाळावर तेजस्वी त्रिपुंड आणि मुखावर प्रसन्न हसू असलेले देवर्षी नारद अवतरले होते. दरबारात सर्वत्र नारायण नारायण असा जयघोष घुमला. नारदमुनींना पाहताच राजा इंद्रसेन त्वरेने सिंहासनावरून उठले. त्यांनी आदराने हात जोडले आणि नम्रतेने महान ऋषीचे स्वागत केले. रेशमी सुविचारित आसन आणि अर्घ्य अर्पण करून राजाने नारदमुनींना मानाचे स्थान दिले. देवर्षी नारद आसनावर विराजमान झाले. राजा इंद्रसेन विनयाने त्यांच्या चरणांशी बसला. नारदमुनी मंदस्मित करत राजाकडे पाहत म्हणाले, हे राजन, आपल्या राज्यातील सर्व काही कुशल आहे ना? प्रजासुखी आणि संतुष्ट आहे का? आपली बुद्धी धर्मपालनात आणि मन प्रभू विष्णूच्या भक्तीत तल्लीन आहे ना? राजा इंद्रसेनने आदरपूर्वक उत्तर दिले, हे देवर्षी नारद, आपल्या कृपेने आणि श्रीविष्णूंच्या अपार कृपेने माझ्या राज्यात सर्व काही उत्तम चालले आहे. प्रजा सुखी आहे आणि यज्ञविधीही नीट पार पडत आहेत. आपण स्वतः माझ्या दरबारात पधारलात हे माझे परमभाग्य. कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगावे. नारदमुनी थोडे गंभीर होत म्हणाले, हे राजन, लक्षपूर्वक ऐका. मी आज तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश द्यायला आलो आहे. तुमचे वडील विद्वान आणि धर्मनिष्ठ होते, परंतु एकदा नकळत त्यांच्या हातून एकादशीचा उपवास खंडित झाला होता. त्या पापाच्या परिणामामुळे त्यांना स्वर्गलोकी प्रवेश मिळालेला नाही आणि ते सध्या यमलोकात अडकले आहेत. तिथे ते अत्यंत व्याकुळ अवस्थेत होते. मला त्यांच्या अवस्थेने फार दुःख झाले. नारदमुनी क्षणभर थांबले. राजाच्या हृदयालाही हे ऐकून दुःखाचा धक्का बसला होता. काही क्षणांनी नारद पुन्हा म्हणाले, मला दिसताच त्यांच्या डोळ्यांत आशेचा किरण चमकला आणि ते तत्काळ माझ्याजवळ आले. त्यांनी मला एक संदेश दिला. ते म्हणाले, प्रिय पुत्र इंद्रसेना, एका चुकीमुळे मी इथे यमलोकात अडकून पडलो आहे. स्वर्गाचे द्वार माझ्यासाठी बंद झाले आहे. पुत्रा, जर तू माझ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करशील तर मला पुन्हा स्वर्गप्राप्ती होऊ शकेल. हे सांगून तुमचे वडील माझ्याकडे आशेने पाहू लागले. राजांनी ऐकताच
मी हा संदेश ताबडतोब घेऊन तुमच्याकडे आलो आहे. नारदमुनी अंतर्धान होताच काही काळ राजसभेत शांतता पसरली. राजा इंद्रसेन स्तब्ध बसून होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. आपल्या प्रिय पित्याच्या हाल अपेष्टा ऐकून ते अत्यंत व्यथित झाले होते. त्यांच्या मनात एकच भावना उसळली. पिताश्रींनी आयुष्यभर धर्माचरण केले तरी एका प्रमादामुळे त्यांना यातना भोगाव्या लागत आहेत. आता त्यांना या अवस्थेतून सोडवणे हे पुत्र म्हणून माझे परम कर्तव्य आहे. हे विचार मनात येताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांच्याच पित्याने लहानपणी दिलेल्या काही शिकवणी कानात घुमू लागल्या. वत्सा, नेहमी धर्मावर चाल आणि पित्यांची सेवा करण्यास चुकू नकोस. या शब्दांनी राजा इंद्रसेनचा संकल्प अधिक दृढ झाला. इतक्यात राणी सावधपणे त्यांच्याजवळ आली. राणीने हळू आवाजात विचारले, स्वामी नारदमुनी काही दुःखद वार्ता देऊन गेले आहेत का? आपण असा व्याकुळ का दिसत आहात? राजा इंद्रसेनाने अश्रूंनी भरलेला आवाज आवरून संपूर्ण घटना राणीला सांगितली. पित्याच्या आत्म्याची अवस्था ऐकून राणीच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. तिने आवेगाने राजाचे हात हातात घेत म्हणाली, स्वामी, आपल्या पिताश्री आमच्यासाठी देवतुल्य आहेत. त्यांच्या मुक्तीसाठी आपण जे काही कराल त्यात मी आणि आपला संपूर्ण परिवार सदैव सोबत आहे. तेवढ्यात युवराजही पुढे सरसावला. त्याने दृढ स्वरात म्हणाले, पिताश्री, आम्ही सर्वजण आपल्यासोबत उपवास करू. आपण आमच्यावर ही जबाबदारी सोपवा. परिवारातील सर्वांच्या निर्धाराने राजा इंद्रसेनचे मन थोडे हलके झाले. त्यांनी कृतज्ञ नजरेने आपल्या पत्नी आणि पुत्राकडे पाहिले आणि सर्वांना हृदयाशी कवटाळले. थोड्याच वेळात राजाने राजसभेतील मंत्र्यांना आणि पुरोहितांना पाचारण केले. पुढील काही दिवसांत इंदिरा एकादशीचे व्रत पाळण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले. राजाने संपूर्ण राज्यातही ही वार्ता जाहीर करून प्रजेलाही या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. ठरलेल्या मुहूर्तावर भाद्रपद कृष्ण दशमीच्या दिवशी राजा इंद्रसेन पवित्र नदीत स्नान करून राजवाड्यात परतला. त्यांनी आपल्या दिवंगत पित्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी विधीपूर्वक श्राद्ध केले. मंत्रोच्चारांसह पिंडदान केले आणि अनेक गरजू नागरिकांना अन्नदान व दक्षिणा दिली. पिंडदान करताना राजाच्या डोळ्यांसमोर पित्याचे प्रेमळ रूप तरळले. पिताश्री, जिथे कुठे असाल तिथे सुखात राहा असे त्यांनी मनात म्हणत श्रद्धेने ते कर्म पूर्ण केले. श्राद्धाची समाप्ती झाल्यावर राजाने गरजूंसाठी उदारपणे दानधर्मही केला. त्या दिवशी राजाने नियमाने एकदाच अल्पाहार करून एकादशीच्या उपवासाची मानसिक तयारी केली. एकादशीच्या पहाटे राजा इंद्रसेन लवकर जागे झाले. सूर्योदयापूर्वीच त्यांनी पवित्र स्नानसंध्या करून शुद्ध वस्त्र परिधान केली. राजमहालाच्या देवालयात सुंदर तोरणे आणि फुलमाला लावून खास पूजा सज्ज करण्यात आली. राजा इंद्रसेन आणि राजपरिवाराने भगवंताची मनोभावे पूजा सुरू केली. सकाळची कोवळी किरणे पडत असताना शाळीग्रामाच्या मूर्तीला तुळशीदळे आणि रंगीबेरंगी फुले अर्पण करण्यात आली. इंद्रसेनाने स्वतः महालातील देवालयात दीप प्रज्वलित केला. धूपाचा सुगंध दरवळू लागला आणि शंखध्वनीच्या नादाने वातावरण अजून पवित्र झाले. पूजेच्या शेवटी राजा इंद्रसेनाने दोन्ही हातांनी शाळीग्रामाला नमस्कार करून उपवासाचा संकल्प उच्चारला. आज मी माझ्या पित्याच्या मोक्षासाठी आणि नारायणाच्या कृपेसाठी निर्जल एकादशी व्रत पाळतो असे मनोमन म्हणून त्यांनी व्रत आरंभ केले. त्या दिवशी राजघराण्यातील सर्व लोक उपवास होते. अनेक सरदार आणि सामान्यजनही राजाच्या नेतृत्वाखाली उपवास पाळत होते. दिवसभर कुणीही अन्न वा पाणी घेतले नाही तरी सर्वांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांत तेज दिसत होते. राजदरबारात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते. राजपुरोहितांनी विष्णू सहस्रनामाचे पठण केले. काही भक्तांनी भक्तिमय भजन कीर्तनांचे आयोजन केले. राजा इंद्रसेन स्वतःही दिवसभर पुराणग्रंथांचे श्रवण करीत होते. पवित्र कथांचे मंत्रमुग्ध करणारे किस्से ऐकत त्यांचे मन अधिकाधिक भक्तिमय होत गेले. स्वयं राजा इंद्रसेनही मधूनमधून या भक्तिगीतांत सहभागी होत होता. उपवासाचा दिवस भक्तिमय वातावरणात कसा संपला हे कुणालाच कळले नाही. संध्याकाळी सूर्यास्त होताच राजाने विधीपूर्वक संध्याकाळची आरती केली. सुगंधी दीप आणि अगरबत्ती प्रज्वलित करून भगवान विष्णूची महिमा गात आरती पूर्ण केली. त्या रात्री राजा इंद्रसेनाने राजमहालात अखंड हरिनाम संकीर्तन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. रात्र चढू लागली तसे मंदिरात भजनांचा गजर वाढू लागला. स्वयं राजा इंद्रसेन सुरील्या आवाजात श्रीहरीचे गुणगान करू लागले. वीणेच्या तारांवर हरे राम हरे कृष्णचा सुरेल नाद घुमू लागला. सर्व श्रोते भक्तिमग्न होऊन त्या कीर्तनात सहभागी झाले. राजा इंद्रसेन गात असला तरी त्याचे अंतःकरण प्रभू प्रार्थनेने भरलेले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत पित्याचे चिंताक्रांत मुख दिसत होते. गाता गाता तो मनात देवाला विनवत होता, हे नारायण, माझ्या पित्याचे आपण उद्धार करा, त्यांच्या आत्म्यास शांती द्या, अशी प्रार्थना तो वारंवार करत होता.
अशी भक्तिमय जागरणानंतरची रात्र संपली. द्वादशीची शुभ पहाट उजाडली. राजा इंद्रसेनाने पहाटेचा स्नान व पूजा आटोपून उपवास सोडण्याची तयारी केली. राजमहालाच्या प्रांगणात मोठ्या भोजन व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली. राजाने सर्वप्रथम विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करून आरती उतारली. नंतर दरबारात लांब पंगती मांडल्या गेल्या. असंख्य ब्राह्मण आणि गरजू भक्तांना द्वादशीचा प्रसादरूप भोजन देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. स्वयं राजा इंद्रसेन आणि राणी यांनी प्रत्येकाला प्रेमाने वाढून अन्न दिले. ब्राह्मणभोजन झाल्यानंतर राजा इंद्रसेन आपल्या राणीपुत्र आणि परिवारासह पंक्तीत बसले. उपवासानंतरचा प्रसाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. सुग्रास खाद्यपदार्थांनी भरलेल्या थाळ्या सर्वांसमोर मांडल्या गेल्या. तांदूळ, भाकरी, दुधाची खीर, फलाहार अशा रुचकर पदार्थांचा समावेश होता. अनेक अतिथींनी तृप्त मनाने प्रसादाचे भोजन स्वीकारले. मात्र अन्न ग्रहण करण्याआधीच राजा इंद्रसेनचे मन अस्वस्थ होते. मी केलेल्या या व्रताचे फलित खरेच मिळेल का? पित्याची आत्मा स्वर्गी पोचली अशा शंका त्यांना सतावत होत्या. अखेर राजा इंद्रसेनाने अंतरात्म्याने प्रभू विष्णूला विनवले, हे दयानिधी नारायण, जर माझ्या या उपवासाच्या पुण्याने पिताश्रींचे उद्धार झाले असतील तर कृपा करून आम्हाला काही शुभचिन्ह दाखवा. अशी मनोमन प्रार्थना करून त्यांनी पारण्याचा पहिला घास हातात घेतला. तेवढ्यात एक विलक्षण घटना घडली. अचानक आकाशातून मधुर घंटानाद आणि शंखनादाचे स्वर यायला लागले. सुगंधी पुष्पांचा वर्षाव जमिनीवर होऊ लागला. दरबारातील सर्वांनी अचंब्याने वर पाहिले. निरभ्र आकाशात एक तेजस्वी पक्षी झेपावत येताना दिसला. तो भगवान विष्णूचा वाहक गरुड होता. गरुड राजप्रासादाच्या आवारात येताच त्याच्या पाठीवरून एक तेजोमय मानवाकृती जमिनीवर उतरली. राजा इंद्रसेनाने आश्चर्याने पाहिले. तो दिव्य पुरुष दुसरे कुणी नसून त्यांच्या वडिलांची आत्मा होती. पित्याला अशा दिव्य रूपात बघताच राजा इंद्रसेनने थरथरत्या आवाजात बाबा असे उद्गारले आणि आनंदाने ओक्साबोक्षी रडू लागला. त्याने झटकन उठून आपल्या पित्याचे चरण पकडले. राजाचे वडील प्रेमाने हसत आपल्या पुत्राला उचलून उभे केले. त्यांनी दोन्ही हात आशीर्वादासाठी वर केले. पित्याने आनंदाने समाधान व्यक्त केले आणि म्हणाले, वत्सा, तुझ्या उपवासामुळे मला पुन्हा स्वर्गाचे द्वार खुले झाले आहे. तू अत्यंत आदर्श पुत्र आहेस. प्रभू तुझ्यावर सदैव कृपा करतील. राजा इंद्रसेनने नम्रतेने उत्तर दिले, पिताश्री हे सर्व भगवान विष्णूंच्या कृपेचे आणि आपल्या आशीर्वादाचे फळ आहे. आपणास मोक्ष प्राप्त झाला याचे मला अपार आनंद आहे. राजाच्या शब्दांत विनय आणि हर्ष दोन्ही झळकत होते. आसपास उभे असलेले सर्व दरबारी आणि प्रजाजन हे दृश्य पाहून अचंबित झाले होते. त्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांच्या तोंडून जय श्रीविष्णू, जय श्रीविष्णू असा जयघोष फेर धरून उमटू लागला. गरुड पक्षी पिताश्रींच्या आत्म्यास पुन्हा आपल्या पाठीवर घेण्यासाठी सज्ज होता. राजाचे वडील पुत्राकडे अंतिम प्रेमळ दृष्टी टाकून गरुडावर आरूढ झाले. राजा इंद्रसेन हात जोडून पित्याला निरोप देत नमस्कार करत राहिला. क्षणभरात दिव्य तेजाने चमकणारा गरुड पक्षी आकाशात उंच गेला आणि पाहता पाहता अदृश्य झाला. राजा इंद्रसेन काही वेळ भूमीवर स्तब्ध उभा राहिला, डोळे मिटून प्रभूचे स्मरण करत राहिला. त्याच्या हृदयात अपार संतोष भरून आला होता. या चमत्कारानंतर राजदरबारात आनंदाच्या लहरी उमटल्या. हळूहळू ही वार्ता संपूर्ण महिष्मती नगरीत वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र भगवान विष्णूच्या महिमेची आणि राजा इंद्रसेनच्या भक्तीची चर्चा होऊ लागली. प्रजाजनांनी आपल्या राजाच्या भक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करून विजयघोष केला. पुढील काळात राजा इंद्रसेनने आपले उर्वरित जीवन अधिकाधिक भक्ती आणि सेवा यांत व्यतीत केले. तो आयुष्यभर प्रत्येक एकादशीचे व्रत न चुकता पालन करत राहिला आणि प्रजेलाही त्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित केले. काही वर्षांनी आपल्या पुत्राला राज्याची सूत्रे सोपवून इंद्रसेनाने संन्यास स्वीकारला आणि ईश्वरचिंतनात उर्वरित आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनाही वैकुंठ प्राप्त झाल्याची कथा सांगितली जाते. प्रजेला ते नेहमी एक धर्मनिष्ठ आणि आदर्श राजा म्हणून स्मरणीय राहिले. मित्रांनो, ही इंदिरा एकादशी व्रतकथा आपल्याला भक्तिश्रद्धा आणि पितृण फेडण्याचे महत्त्व शिकवते. जशी राजा इंद्रसेनने श्रद्धेने व्रत करून आपल्या पित्याला मोक्ष मिळवून दिला, तसेच आपणही आपल्या श्रद्धेने ईश्वरी कृपा मिळवू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला शेवटी सांगितले की जो कोणी श्रद्धेने इंदिरा एकादशीची ही कथा ऐकेल किंवा वाचेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि इहलोकी सर्व सुखे भोगून अंततः परमधाम वैकुंठाला प्राप्त होईल. म्हणून या पवित्र कथाचे श्रवण केल्याने महान पुण्य प्राप्त होते. आजच्या काळात देखील इंदिरा एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळले जाते. श्रद्धाळू भाविक आपल्या पितरांच्या उद्धारासाठी या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतात
आणि या पवित्र व्रतकथेचे श्रवण करतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास नक्की लाईक करा, आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.